एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. आज मी एका गडबडीत आहे, कारण माझा आज वाढदिवस आहे. मी कामावरून आज थोडं लवकरच आलोय. रोज ती मला CSTवर मला भेटते ना, आणि मग आम्ही तेथून मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो. ती एक अकाउंटंट असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी 10 ते 7:30 अशी असते आणि मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मीही याच वेळेत रिकामा असतो. आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो तेव्हापासून आमची मैत्री होती. संध्याकाळचे 7 वाजत आलेत. मी CSTवर पोहोचलोय. रेल्वे अशी समोर येऊन थांबली. आज तिला प्रपोज करायचं हे आधीच ठरवलं होतं. मी रेल्वेतून उतरताना मी तिला पाहिलं. आज तिला पाहता जीव खालवर होत होता भीतीने. तिने माझ्यासाठी एक फुलांचा गुच्छ आणला होता. ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छ देत म्हणाली, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे महादेव. मी तिला म्हणालो, थँक्स. ती म्हणाली, अरे थँक्स कसलं आलं यात? आपण कॉलेज फ्रेंड आहोत ना, मग असं थँक्स म्हणायचं नाही हां. मी, हो मला तुला काही विचारायचे. ती, हो मग विचार ना. तो, मला पहिला तू वचन दे की काही झालं तरी तू माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तू जशी रोज भेटत असते तशी रोज भेटत राहशील. अरे आज तू असं का बोलतोयस? तो, ते कळेल तुला, पण पहिलं मला वचन दे. ती, बरं दिलं वचन. मी काही झालं तरी भेटत राहीन तुला. तो, ठीक आहे. विचारतो, हा गुच्छ तुझ्या हातात धर. मी गुच्छ तिला हातात दिला आणि मी तिच्यासाठी आणलेलं एक गुलाब बाहेर काढलं आणि तो दोन्ही हातात धरून मी पुढे गेला आणि म्हणालो, तू मला कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवडायचीस, पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगू शकलो, पण आता सांगतोय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय तू माझं प्रेम स्वीकारशील? त्यानंतर एक अलगद हात माझ्या खांद्यावर येऊन पडला. अरे महादेव, हे फूल घेऊन तू इथे काय करतोयस? माझा 3rd इयरमधला एक क्लासमेट सतीश तेथे आला होता. कदाचित तो खूप वेळ आमच्याकडे बघत असावा. अरे मी तर इथे हिला, मी जिकडे बघत होतो तिकडे कोणीच नव्हतं. अरे इथेच होती ती, कुठे गेली? माहीत नाही रे. तो म्हणाला, ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, शांत हो, बस इथे. मी, का? तो, सांगितलं ना एकदा मी बस बनून आलोच मी. तो थोडाच वेळ कुठेतरी गेला. माझी नजर तिला शोधत होती. ती कुठे दिसत नव्हती. तो नंतर तेथे आला आणि मला चल म्हणाला. मी काहीही न विचारता त्याच्या मागे गेलो. त्याने मला CSTच्या एका कोपऱ्याला नेलं. तो म्हणाला, हे समोर जे लिहिलंय ते एकदा वाच. तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांची लिस्ट होती आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं. ते वाचून माझे डोळे पाणावले. मी आत्ताच ते जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागलो. त्याने मला सावरलं आणि तो बोलू लागला, मी एक पॉयक्रायट्रिक्स आहे महादेव, आणि मागाशी तुझे जे ते एकटेच असे हातवारे करणं बघून मला तू मनोरोगी असल्याचा संशय आला. म्हणूनच तर तुला मी इथे बसवून इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली. त्यांनी मला सांगितलं की तो वेडा आहे आणि रोज इथे येत असतो. त्या बाजूच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं की 3 वर्षापूर्वी तू जेव्हा त्या मुलीला फूल देत होतास तेव्हा अचानक एक मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी
त्या फुलाला चाटून भिंतीत घुसली. त्यातून रक्ताच्या एका थेंबाचा ओघ येत होता त्या भिंतीवरून, कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटून न जाता त्या मुलीच्या हृदयातून आरपार गेली होती. तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता. दहशतवाद्यांनी CSTवर केलेल्या हल्ल्यात तुझ्यासमोर तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले. याचा तुला मोठा धक्का बसला आणि तेव्हापासूनच तुला वाटतंय की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे, असंच तुला वाटतंय. सतीशने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो. सतीश तेथे आला आणि त्याने मला बेड टी देऊन मॉर्निंग विश केलं आणि तो म्हणाला, आजपासून तू वर्षभर इथेच राहून माझी ट्रीटमेंट घेशील. पूर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. मित्रा, मी होकारार्थी मान हलवली, कारण मला त्यानं सांगितलं होतं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातून बरं करू शकतो. आज 1 वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे, तेच गुलाबाचं फूल घेऊन. नाही, तसं काही नाही आहे. मी पूर्ण बरं झालोय. नाही, मला माहीत आहे की ती आज येणार नाही. आज तिचा स्मृतिदिन आहे. हे फूल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणलंय, एक आठवण म्हणून. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.